आज आपल्याला एक न्यू लेसन स्टार्ट करायचा आहे युनिट सेकंडमधला ए सी फंडामेंटल्स. वी नो दॅट ए सी अँड डी सी, आपल्याला ए सी आणि डी सी हे माहीत आहे. ए सीचा जो करंट असतो किंवा ए सी ही सायनोसायडल वेव्ह ह्या फॉर्ममध्ये असते आणि डी सी जो करंट आहे याला आपण डायरेक्ट करंट म्हणतो, तो स्ट्रेट लाईन फॉर्ममध्ये असतो. किंवा मागे तुम्ही फुल वेव्ह रेक्टिफायर किंवा हाफ वेव्ह रेक्टिफायर ह्या गोष्टी बघितल्या असेल. तर फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण काय करतो बघा, हा पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि ह्या जो निगेटिव्ह हाफ सायकल आहे पुन्हा त्याचं पॉझिटिव्ह म्हणजे डी सी करंटमध्येच काय होतं, कन्व्हर्शन होतं. तर ह्या पद्धतीने आपण ए सीचं डी सीमध्ये काय करत असतो, कन्वर्ट करत असतो. तुम्ही रेक्टिफायर ब्रिज वगैरे हे बघितले असेल. आता आपल्याला मेन बघायचं आहे की ह्या दोघांमधली कंपॅरिझन बघायची की बघा आपल्याला कंपॅरिझन बिटवीन ए सी अँड डी सी, ए सी आणि डी सीमधली कंपॅरिझन काय होईल ते आपल्याला इथे दिलेली आहे, ती आपण एकदा बघूया. ओके, या इथे बघा आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, डी सी इज अ डायरेक्ट करंट हॅव्हिंग कॉन्स्टंट मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. डी सी हा डायरेक्ट करंट आहे, त्याची जी मॅग्निट्यूड असते ती कॉन्स्टंट असते आणि तो एका पर्टिक्युलर डिरेक्शनला असतो. ए सी अल्टरनेटिंग करंट हुज डिरेक्शन अँड मॅग्निट्यूड चेंज विथ टाईम. ए सी करंट हा सायनोसायडल फॉर्ममध्ये असतो, बघा या इथे दिलेला आहे. तर त्याची करंटची जी डिरेक्शन आहे आणि मॅग्निट्यूड ही काय होते, चेंज होते. द फ्रिक्वेन्सी ऑफ डी सी इज झिरो. डी सीचं काही चेंज होत नाही, त्यामुळे डी सीची फ्रिक्वेन्सी ही झिरो असते. ए सीबद्दल देर इज अ फायनाईट फ्रिक्वेन्सी ऑफ ए सी, इट इज 50 हर्ट्ज इन आवर नेशन. ए सीची जी फ्रिक्वेन्सी ही आपल्याला इन्क्रीज करता येते म्हणजे आपल्या रिक्वायरमेंटनुसार, परंतु आपल्या इंडियामध्ये जे आपल्याला लाईट येते तिची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 50 हर्ट्ज. रायझिंग अँड लोवरिंग ऑफ व्होल्टेज इज नॉट इझी. डी सीमध्ये व्होल्टेज इन्क्रीज करायचं असेल किंवा डिक्रीज करायचं असेल हे इझिली होत नाही. ए सीच्या बाबतीत रायझिंग अँड लोवरिंग ऑफ व्होल्टेज इज व्हेरी इझी विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर. आपण ट्रान्सफॉर्मरची हेल्प घेऊन आपल्याला त्यांचं जे हे आहे नंतर नेक्स्ट आहे बघा, रायझिंग अँड लोवरिंग ऑफ व्होल्टेज इज व्हेरी इझी विथ. नंतर इथे काय म्हटलं बघा, रायझिंग अँड लोवरिंग ऑफ व्होल्टेज इज व्हेरी इझी विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने आपल्याला इझिली त्याचं व्होल्टेज ए सीचं हे इन्क्रीज किंवा डिक्रीज करता येतं. डी सीच्या बाबतीत इट इज डिफिकल्ट टू ऑप्टेन ए सी फ्रॉम डी सी. तुम्हाला ए सीचं डी सी कन्वर्ट करायचं असेल तर ते डिफिकल्ट आहे, आपल्याला ब्रिज अप्लाय करावं लागतं. ए सीच्या बाबतीत इट इज इझी टू ऑप्टेन डी सी फ्रॉम ए सी युजिंग अ रेक्टिफायर. ए सीचं डी सीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण रेक्टिफायर ब्रिज हा यूज करत असतो. डी सीमध्ये बघा, द डी सी मशीन्स आर एक्सपेन्सिव्ह अँड रिक्वायर फ्रिक्वेंट मेंटेनन्स. ज्या डी सी मशीन असतात त्या बनवण्यासाठी खूप खर्च येतो आणि त्याला मेंटेनन्स पण जास्त असतो. द ए सी मशीन्स आर चिपर अँड रिक्वायर अ लेस मेंटेनन्स. ज्या ए सी मशीन असतात त्या स्वस्तामध्ये आणि त्यांचा मेंटेनन्स पण कमी असतो. तर ही डी सी करंटची फिगर आहे आणि ही ए सी करंटची फिगर आपल्याला सांगायची. नेक्स्ट आहे बघा, जनरेशन ऑफ ए सी व्होल्टेज. आपल्याला ए सी व्होल्टेज जनरेट करायचं आहे. तर बघा, द जनरेटर विच जनरेट प्युअरली सायनोसायडल अल्टरनेटिंग व्होल्टेज आर कॉल्ड अल्टरनेटर. तर बघा, एक असं मशीन आहे की जे सायनोसायडल म्हणजे ए सी व्होल्टेज प्रोड्यूस करतं, याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटर म्हणतो. तर या इथं नेक्स्ट पेजवर आपल्याला एक फिगर दिलेली आहे, त्या फिगर अगोदर बघून घ्या कशा पद्धतीने. आता या फिगरमध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण घेऊया सध्या. तर बघा, या इथं तुम्हाला एक नॉर्थ आणि साऊथ म्हणजे हा मॅग्नेट आहे. नंतर मॅग्नेटमध्ये बघा ही कॉईल आहे. ही जी कॉईल आहे, आता इथं कॉईलच्या ऐवजी त्याने आपण स्लॅब घेऊया, मेटल स्लॅब घेतलेला आहे. या इथं हे जे दोन्ही स्लॅब एकमेकांना एका शाफ्टने अटॅच झालेले आहे. शाफ्टला ह्या दोन रिंग आहे ज्याला स्लिप रिंग म्हटलेलं आहे, आणि या इथं C1 C2 या स्लिप रिंग आहे आणि P आणि Q हे ब्रशेस त्याला अटॅच केलेले.
आणि ह्या ब्रशेसला इथं हा जो एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे, हा एक्सटर्नल रेझिस्टन्स तो त्या ठिकाणी अटॅच केलेला आहे. मग आता याचं फंक्शन्स कसं होतं ते आपण थोडक्यात बघूया. बघा या इथं दिलेलं आहे आपल्याला, काय म्हणतं बघा, द टू कंडक्टर AB and CD these are connected to the one end to form a single turn coil. तर बघा फिगरमध्ये AB आणि CD हे दोन स्लॅब एका कॉईलला कनेक्ट आहे. द कॉईल इज रोटेटेड इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. द स्लिप रिंग ऑल्सो रोटेट अलॉंग विथ द कॉईल. बघा या इथं तुम्हाला हे दोन स्लॅब दिलेले. बघा हा जो स्लॅब आहे याला कंडक्टर AB म्हटलेलं आहे आणि हा जो आहे हा स्लॅब कंडक्टर CD. आता हा जो स्लॅब आहे हा आपण काय करायचा, रोटेट करायचा, हा शाफ्ट रोटेट करायचा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. बघा वरच्या बाजूने ॲक्सिस ऑफ रोटेशन, बरोबर आहे. पुढे काय होणार आहे बघा, द कॉईल इज रोटेटेड इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. द स्लिप रिंग ऑल्सो रोटेट अलॉंग विथ द कॉईल. कॉईलला अटॅच काय केलेलं आहे, स्लिप रिंग. द ब्रश P and Q आर रेस्टिंग ऑन द स्लिप रिंग आर स्टेशनरी. स्लिप रिंग रोटेट होता पण ब्रश रोटेट होत नाही आणि याला एक्सटर्नल रेझिस्टन्स R हा कनेक्ट केलेला आहे. तर या इथं तुम्हाला हे आता फिगर लक्षात येईल. बघा या इथं बघा आपण ही जी स्लॅब केलेलं आहे हे आपण काय केलेलं आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेट केलं, शाफ्ट हा मूव केल्यामुळे इथे या स्लिप रिंगसुद्धा मूव होत आहे, परंतु हे जे ब्रशेस आहे हे मात्र मूव होत नाही. आता इथून पुढे आपल्याला बघायचं आहे. बघा वेन द कॉईल इज रोटेटेड इच कंडक्टर कट्स द मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस EMF इन इट. आता ज्यावेळेस कॉईल रोटेट होते त्यावेळेस ह्या नॉर्थकडून साऊथकडे जो मॅग्नेटिक फ्लक्स झाला आहे तो काय होतो, कट होतो आणि या कॉईलवर एक इंड्यूस EMF प्रोड्यूस होतो अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. द EMF इंड्यूस डिपेंड्स ऑन द पोझिशन ऑफ कॉईल इन मॅग्नेटिक फील्ड. Hence coil rotate, EMF varies in alternating manner producing sinusoidal behavior. तर जसजसा हा शाफ्ट आपण फास्टली मूव करू त्या पद्धतीने ते मॅग्नेटिक फ्लक्स कट होणार आहे आणि या इथं आपल्याला जो करंट मिळणार आहे तो कसा मिळणार आहे, सायनोसायडल म्हणजे AC फॉर्ममध्ये मिळणार आहे. द EMF ड्राइव्स अ करंट थ्रू रेझिस्टन्स R. Thus, if theta is the angle between velocity component with respect to plane of the flux, that theta varies from 0 to 360 degree, the EMF in the conductor varies in alternating manner, that is 0, increasing to achieve maximum in one direction, decreasing to 0, increasing to achieve maximum in other direction and decreasing 0. तर लक्षात घ्या, जेव्हा ह्या कॉईलचं अँटी क्लॉकवाईज वन रोटेशन होणार आहे तर थोडक्यात आपण जर इथं बघितलं तर इथं आपला जो करंट प्रोड्यूस झालेला आहे झिरोकडून तो मॅक्सिमम करंट प्रोड्यूस करणार आहे, मॅक्सिममकडून तो पुन्हा कुठे येणार आहे, झिरोकडून पुन्हा तो आपण म्हणूया की डिक्रीजिंग तो मॅक्सिमम डिक्रीजिंग लेवलला जाणार आहे आणि डिक्रीजिंगकडून तो पुन्हा 0 या लेवलला येणार आहे, बरोबर. द व्हेरिएशन ऑफ EMF इन अ कंडक्टर इज ग्राफिकली रिप्रेझेंटेड प्युअर सायनोसायडल वेव्हफॉर्म. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्णपणे सायनोसायडल वेव्हफॉर्म ही आपल्याला मिळते. आता ह्या चॅप्टरमध्ये काही महत्त्वाच्या क्वांटिटी, सगळ्यात पहिली आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. The value of an alternating quantity at a particular instant is known as an instantaneous value. Example, E1 and minus E2 are the instantaneous value of alternating EMF. लक्षात घ्या, जेव्हा ही कॉईल रोटेट होते तेव्हा तो रोटेट होताना जो करंट आहे हा झिरोकडून, बघा हा झिरोकडून मॅक्सिमम जातो, मॅक्सिममकडून परत 0 होतो, झिरोकडून निगेटिव्ह होतो आणि पुन्हा 0 होतं. सपोज या इथं जर E1 असेल आणि या इथं एखादा म्हणेल की माझा इथे E2 आहे, तर E1 आणि E2 ह्या इन्स्टंटला त्या करंटची व्हॅल्यू काय, किंवा एखादा म्हणेल ह्या इन्स्टंटला करंटची व्हॅल्यू काय, किंवा ह्या तर याला आपण काय म्हणणार आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आणि नंतर पुढचं जे बघायचं आपल्याला, पुढचा पॉईंट बघा, या इथे पण त्यांनी आपल्याला त्या व्हॅल्यू दिलेलं आहे. तर ज्यावेळेस हा करंट फ्लो होतो तर बघा इथं सायनोसायडल वेव्हमध्ये 0,
इथं ई एम एफ हे मॅक्सिमम आहे किंवा इथं याला ॲम्प्लिट्यूड म्हणू. नंतर या इथं हे निगेटिव्ह ई एम एफ आहे आणि अशा पद्धतीने इथं ही सायकल पूर्ण झाली. म्हणजे 0 इथं π/2 पाय 3π/2 2π ह्या पद्धतीने आपण हे बघणार आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट घ्यायची आपल्याला टाईम पिरियड. द टाईम टेकन बाय ॲन अल्टरनेटिंग क्वांटिटी टू कंप्लीट इट वन सायकल इज नोन ॲज द टाईम पिरियड अँड डेनोटेड बाय t सेकंड. तर बघा, वन सायकल कंप्लीट करण्यासाठी जो काही सेकंड टाईम लागलेला याला आपण काय म्हणणार आहे, टाईम पिरियड म्हणणार आहे. नंतर काय म्हणतं बघा, आफ्टर एव्हरी t सेकंड द सायकल ऑफ ॲन अल्टरनेटिंग क्वांटिटी रिपीट्स. प्रत्येक t सेकंदनंतर ही जी क्वांटिटी आहे सायकल ही काय होणार आहे, रिपीट होणार आहे. फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड बाय ॲन अल्टरनेटिंग क्वांटिटी पर सेकंड इज नोन ॲज अ फ्रिक्वेन्सी अँड इट्स युनिट इज हर्ड. सपोज बघा, एका सेकंदामध्ये ती सायनोसायडल किती सायकल कंप्लीट करते. सपोज एका सेकंदामध्ये हिने 1 सायकल फक्त कंप्लीट केली, त्याची फ्रिक्वेन्सी 1 असणार आहे. सपोज 1 सेकंडमध्ये तिने 10 सायकल्स अशा कंप्लीट केल्या तर तिची फ्रिक्वेन्सी काय येणार आहे, 10 हर्ट्ज. आणि म्हणून आपल्याला फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला आहे, F इज इक्वल टू 1/T. मी F इज इक्वल टू 1/पिरियड. आता याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे, ॲज टाईम पिरियड इन्क्रीजेस फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, वाईल टाईम पिरियड डिक्रीजेस फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. लक्षात आहे. सपोज एखादी वेव्ज आहे, आता बघा ह्या वेव्जला 10 सायकल कंप्लीट करण्यासाठी सपोज 5 सेकंड लागले आणि दुसरी एक वेव्ज आहे की जिला 10 सायकल कंप्लीट करण्यासाठी फक्त 1 सेकंड लागला. जर टाईम पिरियड लो असेल तर फ्रिक्वेन्सी हाय असणार आहे, टाईम पिरियड जर हाय असेल तर फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, लो असणार आहे. त्याचप्रमाणे इथे पण सांगितलं बघा, इन आवर नेशन फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट इज 50 हर्ट्ज. नेक्स्ट आहे बघा, ॲम्प्लिट्यूड, द मॅक्सिमम व्हॅल्यू अटेन बाय अल्टरनेटिंग क्वांटिटी ड्युरिंग पॉझिटिव्ह और निगेटिव्ह हाफ सायकल इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड अँड डेनोटेड बाय EM. बघा, ह्या सायकलमध्ये आपण बघतोय की ह्या अल्टरनेटिंग करंटने जी मॅक्सिमम व्हॅल्यू अप्लाय केलेली या इथं E मॅक्स, त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲम्प्लिट्यूड म्हणणार आहे. इथे म्हटलेलं आहे बघा, द EM इज कॉल्ड पीक व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज व्हाईल IM इज कॉल्ड पीक व्हॅल्यू ऑफ द करंट. तर IM म्हणजे त्या पीक व्हॅल्यू ऑफ करंट असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट आहे बघा, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा. इट इज द फ्रिक्वेन्सी एक्सपिरियन्स इन इलेक्ट्रिकल रॅडियन पर सेकंड. आता ही जी फ्रिक्वेन्सी ही कशात आपण मोजतो, रॅडियन पर सेकंड. ॲज वन सायकल ऑफ ॲन करस्पॉन्ड टू 2π radian, the angular frequency can be as 2π per cycle. It is denoted by omega and its unit is radian per second. इथे जर बघितलं आपण फिगरमध्ये तर बघा 0, π/2, पाय 3π/2 आणि 2π, तेव्हा त्याचं काय होतं, 1 सायकल कंप्लीट होतं. बरोबर आहे. हां, आता इथे म्हटलेलं आहे बघा, ओमेगा काय असतो, 2πf आणि देअर ऑर किंवा ओमेगा इज इक्वल टू काय म्हणतो आपण, 2π/T रॅडियन पर सेकंड. आता आपल्या याच्यामध्ये बघा 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे, त्यामुळे आपला ओमेगा काय येणार आहे, तर इथे येणार आहे 2πf, 2π × 50 म्हणजे पायची व्हॅल्यू जर आपण 3.14 टाकली तर 2 × 50 100 × 3.40 म्हणजेच काय येणार, 340 रॅडियन पर सेकंड या पद्धतीने ती येणार आहे. नंतर नेक्स्ट आहे बघा, पीक टू पीक व्हॅल्यू. द व्हॅल्यू ऑफ ॲन अल्टरनेटिंग क्वांटिटी फ्रॉम इट्स पॉझिटिव्ह पीक टू निगेटिव्ह पीक इज कॉल्ड पीक टू पीक व्हॅल्यू अँड इट इज डेनोटेड बाय IPP और VPP. आता पीक टू पीक व्हॅल्यू म्हणजे काय, तर या इथं बघा इथली जी व्हॅल्यू असणार आहे ती IP आणि इथली पण व्हॅल्यू काय असणार आहे, IP, परंतु दोघांच्या मध्ये काहीतरी तो डिफरन्स असणार आहे, हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट आहे बघा, इक्वेशन ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी. आता आपल्याला अल्टरनेटिंग व्होल्टेज, तर अल्टरनेटिंग व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू EM sin theta, where EM is a amplitude or maximum peak value of the voltage, त्या व्होल्टेजची पीक व्हॅल्यू.
आणि ई म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज. आता इथे बघा ही मॅक्सिमम पीक व्हॅल्यू आहे आणि इथं जर तुम्हाला ई घ्यायचं, ही इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, यांचा काय घ्यायचा प्रोडक्ट, ई इज इक्वल टू ई एम साईन थिटा. नंतर आय इज इक्वल टू आय एम साईन थिटा. व्हॉट इज आय इज द अल्टरनेटिंग करंट आणि आय एम काय असणार आहे, ॲम्प्लिट्यूड ऑर मॅक्सिमम पीक व्हॅल्यू आणि स्मॉल आय असणार आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. द इक्वेशन कॅन बी एक्सप्रेस इन अ व्हेरियस फॉर्म. आता वेगळ्या फॉर्ममध्ये कसं इक्वेशन होतं बघा, आपल्याला माहिती आहे थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. आपण ई इज इक्वल टू ई एम, बघा ई इज इक्वल टू ई एम साईन थिटा, परंतु आता थिटाची व्हॅल्यू आपण काय टाकणार आहे, ओमेगा टी, बरोबर आहे. सो व्हॉट इज ओमेगा इज इक्वल टू डब्ल्यू पाय एफ. सो ई इज इक्वल टू ई एम साईन 2 पाय एफ आणि टी. What is frequency? Frequency is the reciprocal of period t. So E is equal to Em sin 2 pi upon f ची व्हॅल्यू काय टाकली 1/t into t. या पद्धतीने हे इक्वेशन्स आहे.